सुसज्ज असं नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर उभारलंय, त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तराचं हर्बल गार्डन देखील त्या ठिकाणी आपण उभं करताय, त्याबद्दल देखील एक आपण पुढे अनेक ठिकाणी त्याचं रेप्लिका करू, इतर ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करू। कारण आमच्या गावी खूप मोठी निसर्ग संपदा आहे। कोयनेचं 80 किलोमीटर बॅकवर्ड आहे, सह्याद्रीचा कडा आहे, डेन्स फॉरेस्ट आहे, घनदाट जंगल आहे आणि 500 प्रकारच्या वन औषधी आहेत आणि त्यामुळे तिथे R&D सेंटर होणं गरजेचं आहे। तुम्ही दोघंही त्याच्यामध्ये लक्ष घाला। 500 पेक्षा जास्त अतिशय दुर्मिळ वन औषधी आहे आणि म्हणून तिथं R&D सेंटर केलं तर मग मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या वनस्पतीच्या माध्यमातून दुर्मिळ औषधे बनवता येतील आणि ती लोकांना परिणामकारक होतील। आणि म्हणून मी गावी जात असतो, माझ्या गावी फळांपासून फुलांपासून सगळं अगदी तुम्हाला मी सांगेन की अगदी काजू आंबा फणस हे तर साधं आहे, परंतु अवाकडू पासून रक्तचंदनापासून अगदी मी आता सफरचंदाची लागवड पण केली आहे आणि त्याची झाडं पण मोठी झाली म्हणजे बघा स्ट्रॉबेरी वगैरे सगळं आहे। म्हणून मी गावी जात असतो, गावी गेले तिकडे मीडियामध्ये बातमी सुरू एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणार। अरे पण मी आता माझा वेळ वाचला, हेलिकॉप्टरने जाणार, गाडीतून कसा 10 तास प्रवास करणार? मी तेवढ्या वेळेमध्ये 10,000 फाईली सही करतो। त्यामुळे माझं पेन 2 ठेवलेत। मुख्यमंत्री आपला कुठले मुख्यमंत्री सहायता योजना, वैद्यकीय सहायता योजनेमधून मी 2.5 वर्षात 460 कोटी रुपये वाटले। अगोदरच्या लोकांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी वाटले होते आणि कारण 460 कोटी कोणाचे आहे? ते लोकांचे आहे, ते जनतेचे पैसे आहे। माझ्याकडे समोर अर्ज आला की ताबडतोब ऑटोमॅटिक माझा हात तिकडे जातो, ऑटोमॅटिक सही होते आणि त्याला पैसे मिळतात। जवळपास 51,000 रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या आपले सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी सरकार आहे। खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहे। आता लाडक्या बहिणी तुम्हाला काय द्या, तुम्ही सरकारी नोकरीत असल्यामुळे ती योजना आपल्याला नाही, पण तुमच्या गावातल्या लोकांना मिळालेली आहेत लाडक्या बहिणी। लाडक्या भावाला पण आपण प्रशिक्षण भत्ता सुरू केला, लाडक्या शेतकऱ्यांना योजना केली, लाडक्या ज्येष्ठांना वयस्कर योजना केली, किती योजना केल्या आपण, मला समाधान आहे। 2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक आपण योजना केल्या, रेकॉर्ड ब्रेक योजना केली आणि रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावले। पाण्यासारखे प्रकल्प, मराठवाडा प्रकल्प, जलयुक्त शिवार, असिंधेश्वर इकडे आहे आणि अशा योजना ज्या देवेंद्रजींनी सुरू केल्या तर त्यांच्या मुख्यमंत्री काळात नंतर बंद केल्या। मी मुख्यमंत्री झालो पुन्हा त्यात सुरू केल्या आणि एकदम जोरात आता सुरू आहे। नदी जोड प्रकल्प बंद केला। अरे बाबा लोकांना पाणी पाहिजे, जमीन आहे पण पाणी नाही, शेती कशी होणार? आणि म्हणून हे सगळं आपण करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आरोग्य विभाग, लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे चांगलं काम करताय। त्यांनी आजचा दिवस निवडला हे माझ्यासाठी चांगलं आहे। मला खऱ्या अर्थाने जे लोकांचं आहे, जे लोकांना मिळालं पाहिजे हे माझ्या हातून मिळतंय, याच्यापेक्षा मला जास्त काय मी म्हणजे भाग्यवान मी स्वतः असं म्हणजे याच्यापेक्षा दुसरं माझ्यासाठी चांगलं काय असू शकतं। आणि म्हणून आता त्यांनी 2 कोटी लोकांचे हेल्थ चेकअपचं ड्राईव्ह आपण घेतो, कारण शेवटी माणूस कंटाळा करतो स्वतःहून जाण्यासाठी, जेव्हा त्याला आजार दुखायला लागतो तेव्हा जातो,
पण हेल्थ चेकअप मुळे तुम्हाला कळेल की बाबा कुठे कुठे कुठल्या कुठल्या गावामध्ये काय आणि काय काय आपल्याला करायला लागेल, कुणाला सुरुवात झालेली आहे. अर्ली डिटेक्शन, लवकर रोगाचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा त्याचा उपचार लवकर होतो, परिणामकारक होतो. आणि म्हणून तुम्ही, मी काय जास्त आता बोलत नाही, माझ्याकडे खूप लोक बसले तिकडे वाट बघत, आनंदीगे साहेबांच्या ऑफिसमध्ये आहे, तिकडे सगळे रस्त्यावर आहे. त्यामुळे तुम्ही आजकाल या दिवशी जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत, या उपक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती आपण केली. नवीन ज्या पद्धतीने आपण जातोय, आज महात्मा फुले आरोग्य योजना 1.5 लाखाची होती, आपण 5 लाखाची केली. आता त्या 5 लाखाची योजनेत काही आपण काय ठेवलं नाही, एवढं पाहिजे का केसरी पाहिजे असं काही नाही, पण 12.5 कोटी जनतेला सगळ्यांना ती योजना लागू केली. त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत या जनतेच्या हिताच्या आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत. लोकांचे प्राण वाचवणं हे आपलं काम आहे. आरोग्य विभाग, मी जेव्हा आरोग्य मंत्री होतो तेव्हा मेळघाट तिकडे गुजरातची बॉर्डर कुठलं गाव होतं तिकडे एका रंगुबेली मध्ये मी गेलो. तर रंगुबेली मध्ये गेल्यानंतर तिथं पण आपलं हे होती पीएससी होती. तिथले लोक आले मला भेटायला, म्हणजे तुम्ही 70 वर्षानंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं. तर म्हणाला मंत्री नाव द्या, कोणी आलं नाही आमच्याकडं. मी बोला म्हणून तुम्ही आलो, मी आला नाही तिथं मी येतो. त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील